हॅलो नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या संतोष सातपुते या यूट्यूब चॅनलमध्ये. मी यूट्यूबवरती वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ करत असतो. आमच्या शेतीबद्दल, आमच्या घराबद्दल किंवा गावाबद्दल, गाण्यांबद्दल. अ, मी जी गाणी लिहितो तर त्यामागचे काही किस्से असतील तर ॲक्च्युली हे मलाच खूप आवडतं. म्हणजे मी खूप ऐकतो हे असे जावेद अख्तरांचे असतील किंवा प्रसून जोशींचे असतील, गुरु ठाकूरांचे असतील, गदिमांचे ऐकतो, खेबुडकरांचे, शांताबाईंचे. आणि मला खूप असं भारी वाटतं की आपण जी गाणी ऐकत असतो ना त्याच्या बिहाइंड द सीन म्हणतो ना, किती काय काय घडून गेलेलं असतं. एक साधी गोष्ट पटकन आठवली मला, शांताबाई शेळकेंची. माझ्या सगळ्यात आवडत्या लेखिका आहेत आणि त्यांच्यामुळे मी कालच जेवतानाच माझा दादूचा आमचा विषय चालला होता. तर ते त्यांच्या वर्गात काहीतरी शांताबाई शेळक्यांबद्दल काहीतरी बोललेले होते आणि मी म्हटलं, अरे शांताबाई शेळके माझ्या खूप आवडीच्या लेखिका आहेत. तर आणि मला लिखाणाची जी काही आवड असेल किंवा मी आयुष्यातली जी पहिली कविता जर पाठ केली असेल ना, तर ती शांताबाई शेळकेंनी जी लिहिली, आम्हाला 9वीला होती. पैठणी म्हणून त्यांची एक खूप सुंदर कविता आहे आणि मला मला माहिती नव्हतं त्यावेळेस. म्हणजे त्याच्या आधीही कविता होत्या, पण काय माहिती मला ती कविता वाचल्यानंतर कुठेतरी आपण म्हणतो ना की त्यांनी त्या शब्दांनी माझ्या काळजात घर केलं. ते वय नव्हतं तेव्हा एवढं समजण्याचं, 9वीला म्हटल्यावर साधारण 15-16 वर्षाचा. पण तेव्हा मला ते खरंच ती लागली होती कविता. कारण त्यांनी जो त्यांच्या आजीचा उल्लेख केला होता ना, मला सेम आमची म्हात्रे आठवली होती. की मला अजूनही ते आठवते की फडताळात जुने गाठोडे त्याच्या तळाशी अगदी खाली, जिथे ठेवले कुंच्या टोपडे आणि शेले शाली. तर ते फडताळात आम्ही जुनं काय काय कपडे ठेवले होते, त्याच्यात ती पैठणी होती आणि त्यातली शेवटची ओळ कमालीची होती. तीच ओळ मला माझ्या आजीशी अजूनही जोडते. तर ती ओळ होती की मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा, पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. म्हणजे आजी आता नाही आहेत, पण मी जेव्हा ती पैठणी हातात घेतो आणि ती अशी काय म्हणतो आपल्या तोंडाला किंवा अंगावर घेतो ना, त्यावेळेस असं मधली वर्षे गळून पडतं. म्हणजे आजी तेव्हा होती आणि आत्ताचा हा काळ आणि तेव्हाचा काळ आणि मधला जो काही काळ गेलेला आहे म्हणजे आजी नसलेला काळ, तो सगळा तुटून पडतो आणि तो काळ आजी असलेला आणि आत्ताचा काळ जुळतात. मधली वर्षे गळून पडतात, कालपटाचा जुळतो धागा, पैठणींच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा. तर अशी ती कविता होती आणि त्यांनी एक किस्सा सांगितला होता. आता ही शांताबाईंची ती पैठणी कविता आणि त्यांचा जो किस्सा आहे तो की रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी, ही जी गाणं आहे ही सुंदर लावणी आहे. तर त्यामध्ये एका शब्दासाठी ते अडून बसले होते. मला आता आठवत नाही, मला बहुतेक लता मंगेशकरांनी गायलं आहे की काय. आणि म्युझिक मी जर चुकत असलो तर करेक्ट करा कमेंटमध्ये. संगीतकार मे बी हृदयनाथ मंगेशकरांनी केलं असेल. तर ते त्यांच्या घरी बसले होते आणि त्यांना तो शब्द आठवत नव्हता की तुम्ही माझ्या पदराचा डाडा डाडा ओढीला. म्हणजे हे असं बरेच आता जर गीतकार असतील तर संगीतकार असेच करतात की आमचे भाजी दादा असू दे, हर्षजे दादा असू दे किंवा कोणी असू दे, सगळे संगीतकार डाडा डाडाच देतात आणि गीतकाराचा जीव खातात. आणि त्या डाडामध्ये त्या ओळीला साजेसं असं काहीतरी बसवावं लागतं त्यांना. तर शांताबाईंनी खूप सांगितलं की तुम्ही माझ्या पदराचा डाडा डाडा ओढीला. आता हे डाडा डाडा बसवायचं काय, पदराचं काय, पदराचा टोकं का हो ओढीला, पण टोकं ओढलं असतं, ओढीला नाहीत. मग कुठला शब्द येईल. आणि तेवढ्यात लताबाईंच्या ज्या आई आहेत त्या शेव घेऊन आल्या त्यांना खायला की हे घ्या शेव. आणि त्यांना पटकन शब्द सुचला की तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला. पदराचं जे शेवटचं टोक असतं त्याला शेव म्हणतात. किती सुंदर शब्द आहे हा आणि किती भारी मराठी शब्द. आणि त्यांनी तो तिथं रचला की तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. असे किस्से आहेत आणि असे बरेच किस्से घडत असतात आणि खूप इंटरेस्टिंग असतात त्या एका गाण्यामागे, एका शब्दामागे. आणि सेम आज मी तसंच एक गाणं घेऊन आलेलं आहे, मीच लिहिलेलं आणि जे सध्या खूप छान त्याला रिस्पॉन्स येतो आहे. ते एका शोसाठी लिहिलेलं आहे आणि तो शो आहे अन इतिहास घडला. आमचे अक्षयदादा चंदेल ज्यात सूत्रसंचालन करतात आणि श्रेयश
दादा म्हणून आहेत, शुभम दादा म्हणून आहेत किंवा बाकीची जी मंडळी आहेत त्यांनी सगळे ते म्युझिक आणि इन्स्ट्रुमेंट असा एक तो गाणी प्लस महाराजांचं चरित्र असा खूप सुंदर कॉम्बिनेशनचा कार्यक्रम आहे, ज्याच्यात आय थिंक 7-8 गाणे असतील, पण तो खूपच सुंदर. म्हणजे आमच्या अक्षयदादा जेव्हा ते विश्लेषण करतात त्या प्रसंगाचं प्रतापगड पर्वातल्या, तर बापरे अंगावर काटेच येतात. माहेर राजा पाटलाचा चौरंगा केला लेकी बाळीचा आहेर. भाऊ शिवबा आमचा शिवशंकरावानी, अहो भाऊ शिवबा आमचा शिवशंकरावानी, देव इठोबाच्या नंतर शिवबाच ध्यानी होणे. स्वराज्य आता खुललं होतं, वाढत होतं. अशातच एक घटना घडली. शिरवर पलीकडे जावळी होती. हा जावळीचा भाग म्हणजे अतिदुर्गम, वेळी वाकडी वळणे, काटेरी झाडे, उंच डोंगरे, खोल दऱ्या. या जावळीच्या रणतोंडीच्या घाटावर गनिमानं यावं आणि त्याने इथल्या दुर्गमतेला बघून रडावं अशी ही जावळी. आणि ही जावळी होती मोरे घराण्याची जहागिरी. विजापूरकरांकडे असलेले मोरे स्वतःला कोकणचे राजे म्हणत आणि स्वतःला पदवी लावत. आणि त्यामध्ये 3 गाणी, बहुतेक 2-3 गाणी आहेत जी आमच्या सचिन दादांनी लिहिले. सचिन खोपडे म्हणून आहेत, त्यांनी खूप सुंदर गाणी लिहिली आहेत आणि ऐकण्यासारखी गाणी आहेत ती. की एक ओवी लिहिलेली मावळातल्या माणसांवरती किंवा आपल्या राजानं धाडलाय सांगावर, हे गाणं लिहिलं, इतकं सुंदर आहे ते. तर अशी त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. आणि मी जे गाणं लिहिलेलं आहे ते गाणं खूप एंडला आहे, म्हणजे त्या शोच्या प्रतापगड पर्वाच्या. तर ते गाणं सांगण्याआधी मी तो प्रसंग सांगतो. अक्षयदादांनी जो मला सांगितलं होतं आणि मी दुसऱ्या दिवशी ते गाणं लिहून दिलं होतं. खूप छान पटकन झालं होतं ते. ते ॲक्च्युली त्यांची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे किंवा वरदहस्त आहे की ते गाणं लिहिलं गेलं किंवा ते शब्द रचले गेले माझ्याकडून. असे ते सगळं त्यांचंच क्रेडिट आहे. म्हणजे जे सुचवतात ते रायगडी बसलेले आहेत. तर अक्षयदादांनी जे मला ब्रीफ दिलं होतं गाण्यासंदर्भात, ते म्हटले होते की दादा, प्रतापगड पर्व नावाचा आपण एक शो करतो आहे, ज्याच्यामध्ये शेवट आहे, विजयाचं गीत आहे ते. आणि महाराजांनी अफजल खान फाडलेला आहे आणि प्रतापगडापासून ते पन्हाळ्यापर्यंत जी मजल मारत निघालेले आहेत महाराज, त्या एक 12-15 दिवसामध्ये महाराजांनी प्रतापगड ते पन्हाळ्यापर्यंत जे सगळं जिंकलं होतं, तर ते इतकं ते तुफान निघालेलं आहे सगळं आणि ते विजयाचं जिंकत आलेले असं ते गाणं आहे ते सगळं. तर त्यावर तुम्ही रचून द्याल का? आणि मी म्हटलं की ठीक आहे दादा, मी प्रयत्न करतो. आणि ते झालं माझ्याकडनं लिहून. मी दादांना पाठवलं, त्यांना आवडलं आणि त्यांनी श्रेय दादांना दिलं. ॲक्च्युली मला हेही सांगायला आवडेल की त्यांनी जी चाल केली होती ती मला त्यांनी पाठवली ऐकायला व्हॉट्सअपला. तर मी म्हटलं की दादा, ही थोडी भजनी चाल वाटते मला, जरा असं हे होते. पण त्यांनी थँक गॉड त्यांनी बदलली नाही, कारण मी फक्त ती ऐकली होती. त्यानंतर जे म्युझिकली ती मुलं सादर करतात विथ इन्स्ट्रुमेंट, तर ते इतक्या छान लेवलला जातं ते गाणं. आणि ते गाणं आहे येस, आला मराठियांचा राजा रे, आला मराठियांचा राजा रे. मला आता त्या गाण्याचे शब्द आधीचे जे आहेत ते की त्या गाण्याची सुरुवात अशी की रणशिंग वाजले, माझ्याकडे सुराकडे वगैरे बघू नका, फक्त शब्दांवर लक्ष द्या. मी लिहिता माणूस आहे, गाता बिलकुल नाही आहे. रणशिंग वाजले नौबती झडती, ऐका विजयाच्या गाथा, वादळ भगवे सुसाट सुटले, रोखणार कोण हो आता, चहूदिशी जय घोष घुमे, चहूदिशी जय घोष घुमे, दुमदुमती गाजा वाजार, चहूदिशी जय घोष घुमे, दुमदुमती गाजा वाजार, मराठियांचा राजा रे आला, मराठियांचा राजा रे आला, मराठियांचा राजा रे.
आणि मग त्याचं पहिलं कडवं लिहिलं होतं की वाघनखांनी फाडूनी अफजल धरणीला अभिषेक करी मर्द मावळी वानर सेना जाळीत उठली ही लंकापुरी. वाघनखांनी अफजल खान फाडलाय आणि वाघनखांनी फाडून अफजल धरणीला अभिषेक करी मर्दमावळी वानरसेना जाळीत उठली लंकापुरी. श्रीरामासम पुढे शोभती श्रीरामासम पुढे शोभती पहा पहा शिवराजार. दुसरंही कडवं आहे. तिसरं मला आता आठवते. तिसरं खूप सुंदर झालं होतं एकदम सोप्या भाषेत की धरती अंबर पर्वत सागर सार हे आपुलच गड्या उठा उठा रे तोडून टाका परवशतेच्या या बेड्या. धरती अंबर पर्वत सागर सार हे आपुलच गड्या उठा उठा रे तोडून टाका परवशतेच्या या बेड्या. यशदाई हो या कार्यासी यशदाई हो या कार्यासी माय भवानी तुळजार. मराठियांचा राजर आला मराठियांचा राजर. तर तुम्ही हा शो पाहिला आहे का आणि तुम्ही हे गाणं ऐकलं आहे का किंवा रील्सवर ऐकलं आहे का आणि ऐकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि नसेल ऐकले तर प्रतापगड पर्व जे आहे ते नक्की पहा. धन्यवाद.